नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। मुंबई मंत्रालया शेजारी आकाशवाणी आमदार निवास इमारतीच्या वरती छतावरती चढून दिव्यांग बांधवांनी केले शोले टाईप आंदोलन। महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालय मुंबई शेजारील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शांततेत आंदोलन करण्याचे दिव्यांग बांधवांनी प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने 1,500 दिव्यांगांना पकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी सोडून दिले। त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालया शेजारील आकाशवाणी आमदार निवास इमारतीवरील छतावर 7व्या मजल्यावर चढून कडक उन्हात लक्षवेधी आंदोलन केले। सरकार दिव्यांगांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे दिव्यांगांचे दैवत आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या गेट समोर बसून आंदोलन सुरू केले। आंदोलन सुरू झाल्यानंतर धुवाधार पाऊस चालू झाला। या धुवाधार पावसातही महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मुसळधार पावसात 5 तास बसून आंदोलन केले। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्धा तास पावसात दिव्यांगांसोबत बसून आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यानंतर सरकारच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व मागण्या मंजूर करून सरकारसोबत 4 दिवसात बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व मंजूर मागण्यांचे शासनपत्रक काढण्यात येईल असे आश्वासन दिले। दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या: दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावे, दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, भूमी बेघर दिव्यांगांना घरकुल देण्यात यावे, सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष भरण्यात यावा, दिव्यांगांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मैदान करण्यात यावे, दिव्यांगांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व ठिकाणी अडथळा विरहित करण्यात यावे, दिव्यांगांना मोफत औषध उपचार सुविधा पुरवण्यात यावी। दिव्यांगांना मोफत औषध उपचार सुविधा पुरवण्यात यावी अशा इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुंबई ते आंदोलन करण्यात आले। आंदोलनात धर्मेंद्र सातव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामदास खोत, संपर्क प्रमुख शिवाजी गाडे, मराठवाडा प्रमुख सुरेश मोकल, कोकण विभाग प्रमुख सुरेखाताई ढवळे, संजीवनी बारगुडे, सुप्रिया लोखंडे, अनिता कदम, काजल नाईक, रघुनाथ तोंडे, शरद जाधव, ज्ञानदेव म्हेत्रे, बाळासाहेब काळभोर, हरीश सूर्यवंशी सह महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन म्हणतो देत नाही। आपला व्हिडिओ
राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला शिक्षण मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला शिक्षण मिळालंच पाहिजे. मागण्यांच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अरे कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्यांच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, मागण्यांच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. एकच व्हिडिओ बच्चू कडू, एकच व्हिडिओ बच्चू कडू. 1000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, 1000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही हम तुम्हारे हम तुम्हारे साथ हैं. जय. मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. दिव्यांगाला रोजगार मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला रोजगार मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. या सरकारचं करायचं का काही मुर्दा वर नाही. दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. दिव्यांगाला 6000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अपंगाला 6000 रुपये पेन्शन मिळालंच पाहिजे, अपंगाला रोजगार मिळालंच पाहिजे, अपंगाला घरकुल मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अपंगाला 6000 रुपये मिळालंच पाहिजे, अपंगाला घरकुल मिळालंच पाहिजे, अपंगाला रोजगार मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. 1000 रुपये पेन्शन दिव्यांगाला घरकुल दिव्यांगाला रोजगार दिव्यांगाला कर्जमाफी दिव्यांगाला औषध उपचार मोफत दिव्यांगाला औषध उपचार मोफत दिव्यांगाला शिक्षण मोफत कोण म्हणतं देत नाही अरे या सरकारचं करायचं का या सरकारचं करायचं का एकच व्हिडिओ एकच व्हिडिओ मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.